तुळजापूर तालुक्यातील कसेही येथे दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून पतीला गंभीर मारहाण करून धडक देऊन पतीचा खून केल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे पत्नी व मेहुण्यासह अन्य 3 जणांवर कारवाई करण्यात आली। सदर ठिकाणावरून मारेकरी फरार आहेत। पोलीस अधिक तपास करत होते। गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आपली तपास चक्र वेगाने फिरवत गोपनीय माहितीद्वारा मार्फत गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर सुभाष धबडे वय 25 असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावरून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी 2 पथक निर्माण केले। सदर पथकाने गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर सुभाष धबडे वय 25 याला उरळी कांचणीतून ताब्यात घेतले। गुन्हा दाखल होताच अवघ्या 6 तासांमध्ये पोलिसांनी मोठ्या सीतापतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या। आज दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास माननीय न्यायाधीशासमोर तुळजापूर यांच्या समोर हजर करण्यात आले। त्यानंतर न्यायालयाने सदर आरोपीस 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। तर गुन्ह्यातील अन्य आरोपींचा तसेच गाडीचा याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन घाडगे हे करत आहेत। सदरची कामगिरी तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोलीस हवालदार कमल किशोर राऊत, पोलीस हवालदार वैभव देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अरुण शिरगिरे यांची सदरची कारवाई करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। मराठी न्यूज साठी मराठी न्यूज नेटवर्क तुळजापूर।